नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहे विट्याच्या राजा गणपतीचा आणि विट्याच्या राजाचं हे अप्रतिम दर्शन आपल्याला खरंच सुंदर असा सेट तयार केलेला आहे. झाडे बघत जाऊ, कारंजा पण आहे आणि विट्याच्या राजाचं अप्रतिम दर्शन आपल्या चॅनलवर बघायला नवीन नवीन शेडमध्ये प्रवेशद्वार दिसत आहे. आपल्याला नवसाला पावणारा राजा म्हणून विट्याचा राजाचे प्रमुख आकर्षण आहे. वेगवेगळ्या शेडमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला विट्याच्या राजाचा जो मुख्य द्वार आहे तिथे हत्तीचं जे आकर्षण केलेलं आहे ते दिसतेलं आहे तुम्हाला. आणि आता बघा आत आपण आलेलो आहे. आत जाताना बघा एकदम मस्तपैकी कोरीव काम असलेलं आणि आत फरशी सुद्धा लावून घेतलेली, म्हणजे इतकं जबरदस्त काम विट्याच्या राजाच्या ह्याला केलेलं आहे. माझ्या मते असा राजमहलमध्ये गेल्यावाने मैसूरचा जसा महल आहे तसं गेल्यावाने तुम्हाला फील होतं. आणि एकदा खरंच भेट द्या तुम्ही विट्याच्या राजाच्या. खरंच बघा हे नक्षीकाम बघा. मी व माझे 3 मित्र असं आम्ही 3 जण गेलेलो आहे. पुढे माझे मित्रच आहेत. आणि बघा रोषणाई अशी की मन असं तृप्त होते आणि खरंच वेळ लावणार असं डेकोरेशन केलेलं आहे. खूप छान असं डेकोरेशन आहे. आणि लोकांची गर्दी पहा, किती गर्दी आहे, भरपूर प्रकारे गर्दी आहे. आता पोचत झालं देवाच्या बरोबर समोर आहे. आणि हा देवाचा गाभारा इतका सुंदर असा केलेला आहे की बघा पूर्ण असं कोरीव नक्षीकाम असते ते स्वतः पेंट लावून केलेलं आहे. त्यामुळं खूप खासियत ह्या विट्याच्या राजाच्या ते खांब ते सगळं कोरीव आहे. मस्त केलेलं आहे. कलर स्वतः देऊन केलेला आहे. आणि मूर्ती तर अशी अप्रतिम आहे, लालबागच्या राजावानी मूर्ती आहे. आणि आता हे मंडळ हे माजी आमदार स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांच्या नेतृत्वाखाली चालत होते. त्यानंतरच्या काळात आत्ताचे आमदार जे सुहासभैया बाबर किंवा अमोलभैया बाबर यांच्या नेतृत्वाखाली आता हे मंडळ चालू आहे. आणि स्वतः आमदार सुहासभैया बाबर आपल्या व्यवस्थापन करत आहेत. आम्ही गेलो होतो तेव्हा भैया सगळ्यांबरोबर सेल्फी घेत होते व खरंच असं मंडळात राहून लोकांच्या काहीतरी सेवा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर एक गाव 13 भानगडीमध्ये म्हणजे सगळ्यात कॉमन रोड होता तेच आपले चतुरबावड्या आपल्याला भेट दिलेली आहे. म्हणजे ते विट्याच्या राजाच्या दर्शनाला आले होते, त्यावेळेला आपली त्यांची भेट झालेली आहे. आणि नक्षीकाम अतिशय उत्कृष्ट फरशी लावून काम केलेलं आहे. सगळं व्यवस्थापन पण खूप सुंदर आहे. असं आता असंच आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला बघायला भेटतं की आपण वर शिडीवरून जाताना आपल्याला माझे आमदार स्वर्गीय अनिलभाऊ बाबर शोभा काकी बाबर यांचा फोटो दिसतो. नंतर असं पुढं असंच गेल्यानंतर अप्रतिम अशी आपल्याला बघायला भेटते. अशी झूम करून पाहिल्यानंतर आणखीनच आकर्षक दिसते.